रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कार्ले गाव डोंगर व निसर्गाच्या कुशीत वसले आहे. कार्ले गावाला निसर्गाने भरभरून दिलंय. त्यातच या गावाच्या सौंदर्य व वैभवात अधिक भर पडली आहे ती या ठिकाणी नव्याने निर्माण केलेल्या अप्रतिम वास्तूने. काळ्या रेखीव दगडाने अतिशय आकर्षक पद्धतीने केलेल्या प्राचीन व ऐतिहासिक अनुभूती देणाऱ्या शिवमंदिराच्या निर्माणाने धार्मिक व मंगलमय वातावरण निर्माण झालंय. त्यातच मंदिराच्या समोर असलेले तलाव, विहीर, वृक्षवल्ली यांनी शिवमंदिराचे महत्त्व द्विगुणित केलंय. शिवमंदिराचे मजबूत व प्राचीन अनुभूती देणारे बांधकाम पाहून अनेक जण भारावून जातायत. वडील वसंत पाटील यांची शिवमंदिराची संकल्पना आरकेश पाटील व सौ ज्योती पाटीलने सत्यात उतरवलीय. कै वसंत मोरू पाटीलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने शिवमंदिर उभारून मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. या शिवमंदिराच्या रूपाने अत्यंत देखणी, आकर्षक व मजबूत कलाकृती साकारलीय. माझ्या वडिलांचे स्वप्न प्रत्यक्ष कृतीत साकारल्याचे मुलगा आरकेशने भावुक होत यावेळी सांगितले. शिवमंदिराचे सोनेरी चमचमते कळस मंदिराच्या सौंदर्यात दुपटीने भार घालत आहेत. हे शिवमंदिर हजारो वर्षांपूर्वीच्या प्रगत अभियांत्रिकी आणि कलात्मकतेचे प्रतीक बनेल असा विश्वास ग्रामस्थ व्यक्त करतायत. शिवमंदिरे ही भारतीय स्थापत्यकला, शिल्पकला आणि संस्कृतीचा उत्कृष्ट नमुना मानली जातात. कार्ले गावातील काळ्या पाषाणाने बनलेली शिवमंदिराची ही प्रतिमा देखील शिल्प व कोरीव कामातून अधिक आकर्षक व प्रभावी दिसतीये. मंदिरातील सुंदर व रेखीव मूर्त्या मन प्रसन्न करणाऱ्या आहेत. प्रांगणातील स्तंभ व तुळस देखील लक्ष वेधून घेतायत. हे शिवमंदिर भाविक, पर्यटक व शिवभक्तांना भक्तिस्त्रोत व आत्मिक समाधान देणारे ठरेल असा विश्वास आरकेश पाटील यांनी व्यक्त केलाय. घरासमोरच शिवमंदिर होतं, तर आम्ही नेहमी बघायचो की मोडकळीस आलं होतं. कोरोनापासून आम्ही याची सुरुवात केली होती थोडी. त्याच्यानंतर आम्ही इतर देवळं कोल्हापूरला जाऊन बघितली, त्याप्रमाणे तिकडनं कारागीर मागवले आणि पंचक्रोशीत असं देऊळ नाही तेवढं सुंदर देऊळ बांधलेलं आहे. ते नेमकं कुणाच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे आणि त्याच्यासाठी पुढाकार नेमका या मंदिरासाठी कुणी घेतला? माझे सासरे कैलासवासी वसंत मोरू पाटील, त्यांची खूप इच्छा होती आणि गेले 20 वर्ष ते खूप असं प्रयत्न करत होते की आपण हे देऊळ बांधूया, पण त्यांच्या हातीत नाही झालं. पण त्यांचा मुलगा, माझे नवरा आरकेश वसंत पाटील यांनी ते इच्छा पूर्ण केली. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? अतिशय सुंदर असे शिवमंदिराची या ठिकाणी संकल्पना साकारलेली आहे, कसं वाटतंय ग्रामस्थ म्हणून? नाव काय? माझं नाव राकेश धनाजी पाटील, उपसरपंच मानतर्फे झिराट. हे जे मंदिर आहे ते माझे काका स्वर्गीय वसंत मोरू पाटील यांच्या स्मरणार्थ माझा भाऊ आरकेश वसंत पाटील यांनी स्वतः स्वखर्चानं बांधलेलं आहे. या मंदिराच्या बाबतीत सांगायचं तर हे फार प्राचीन मंदिर आहे, रामदानगरच्या पायथ्याशी असणारं आणि साधारणतः एक प्राईम लोकेशनला असणारं. समोर सुंदर असं सुसज्ज तळं आहे आणि तळ्याच्या समोर हे ऐतिहासिक मंदिर आहे आणि त्याच दर्जाचं अतिशय प्राचीन संस्कृतीचं तसेच कोरीव दगडांचं कोल्हापूरहून दगड आणून हे मंदिर बांधलेलं आहे. निश्चितपणानं भविष्यातल्या अनेक पिढ्या हे मंदिर असंच चिरकाल राहील आणि आमच्या गावाच्या वैभवामध्ये या मंदिराच्या निमित्तानं फार मोठी भर पडेल याची मला अपेक्षा आहे. निश्चितपणानं महाशिवरात्रीला इथे उत्सव असतो, अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी असतात आणि अशा कार्यक्रमांसाठी निश्चितच भविष्यकाळातल्या परिसरातील अलिबाग तालुक्यातील लोक आणि पर्यटक तसेच भाविक या ठिकाणी आवर्जून येतील याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही आहे. दादा, काय नाव आपलं? कार्ले गावामध्ये जे काही शिवमंदिर साकारलेलं आहे, काय वाटतंय मनाला समाधान? अतिशय सुंदर असे हे मंदिर पाहून तुम्ही आता मंदिराच्या गाभाऱ्यात, काय नाव? माझं नाव मंगेश श्रीराम पाटील. मी या गावातील मंदिराच्या साईडलाच माझं घर आहे आणि माझी पण इच्छा होती की माझे काका होते ते आता या दुनियेमध्ये नाहीच आता, पण त्यांची इच्छा होती की मला पूर्वीपासून बोलायचे ते की आपल्या गावात जेव्हा मंदिर कोण करत असेल, काय करत असेल तर माझी त्याला मदत आहे किंवा काय असेल तर मला सांगा, मी करून देईन असं त्यांची इच्छा होती. तर त्यांचा मुलगा श्री आरकेश वसंत पाटील ह्यांनी ती इच्छा त्यांची मनापासून पूर्ण करून बाहेरून सर्व कारागीर आणून त्यांनी हे गावासाठी आम्हाला
प्रोत्साहन दिलेलं आहे आणि त्या मंदिराच्या समोर एक दीपस्तंभ, तो मी अलिबाग तालुक्यामध्ये असा दीपस्तंभ बघितलाच नाही कुठे. आणि एवढं त्यांनी स्वखर्चाने हे मंदिर गावासाठी करून दिलेलं आहे. याच्या अगोदर की आमच्या इथे जे प्रोग्राम व्हायचे गावातले, ती लोकं यायची, बाहेरगावावरून लोकं यायची, ती लोकं आम्हाला बोलायचे असे की अरे काय तुमचं मंदिर हे असं गावातलं. तर ते माझ्या काकांच्या ह्याच्यातून आरकेश वसंत पाटील ह्यांनी ते आम्हाला ग्रामस्थांसाठी जे मंदिर बांधून दिलेलं आहे त्याबद्दल आम्ही सुखी समाधानी आहोत.